श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय 21. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्री दंडी स्वामींची कुक्कुटेश्वरी भेट. मी महागुरूंच्या आज्ञेप्रमाणे गुरुचरणांसोबत मालग्राम दर्शनासाठी निघालो. जात असताना मार्गामध्ये आम्ही श्रीपाद प्रभूंच्या लीलांबद्दल बोलत होतो. अध्यात्माबद्दलचे अनेक विषय मी श्री गुरुचरणांकडून समजावून घेत होतो. श्री गुरुचरणांना मी म्हणालो, वशिष्ठ ऋषींचा अंश असलेली व्यक्ती माझ्या संस्थानात पुजारी म्हणून येईल असे श्रीपाद प्रभू म्हणाले. ही महाभाग्यवान व्यक्ती आहे. ती कोणत्या वेळी येईल? यावर श्री गुरुचरण मला म्हणाले, अहो शंकर भट्ट, अनेक शताब्दीनंतर त्यांच्या जन्मस्थानी महासंस्थान होणार आहे असे श्रीपाद प्रभू म्हणाले होते. त्या महासंस्थानात कोणी एक महातपस्वी येणार असल्याचा प्रभूंचा संकल्प होता. दिव्य संकल्पाशिवाय महातपस्वी येणार नाहीत. दीर्घकालाच्या ध्यानाने, आराधनेने, पवित्र मंत्रोच्चाराने आणि श्रद्धेने केलेल्या पूजाविधीनाने येथील भूमी आणि वायुमंडळ अत्यंत शुद्ध होते. अंतविश्वातील दशदिशेतील भावतरंग येथे प्रस्फुटित होतात. पवित्र भाव असणारे भक्त तेथील पवित्र स्पंदनांचा स्वीकार करतात. अपवित्र भक्तांना अपवित्र स्पंदनांचा अनुभव येतो. एखाद्या ठिकाणी वायुमंडळातील भावतरंग प्रबळ शक्ती संपन्न होऊन काही प्रयत्न न करता सुद्धा महापुरुषांच्या मानसिक चैतन्याला स्पर्श करून अनेक विचित्र पद्धतीद्वारे त्या विशिष्ट स्थानास आकर्षित होतात. या उलट एखाद्या स्थळी वाईट भावतरंग असतील तर ते अनेक विचित्र पद्धतींनी वाईट लोकांच्या मनोचैतन्याला स्पर्श करून त्यांना आकर्षित करतील. त्यामुळे साधकांनी स्थळ शुद्धी असेल तेथेच वास्तव्य करावे. साधकाचे मन शुद्ध हवे अशा स्थानिकांचीच त्याने संगत केली पाहिजे. द्रव्यशुद्धी आणि अन्नशुद्धी असलेल्या साधकांकडूनच अनेक अन्न अथवा धन स्वीकारले पाहिजे. वेदांतील महापंडित म्हणविल्या जाणाऱ्या व्युत्पन्न ब्राह्मणांना सुद्धा श्रीपाद प्रभूंच्या कृपा कटाक्षाचा लाभ होऊ शकत नाही. परंतु तोच दोषरहित मन असलेल्या अल्पज्ञान असणाऱ्या भक्तास त्यांच्याकडून असामान्य लाभ होतात. जगन्नाथपुरी क्षेत्रात व्यापाराच्या निमित्ताने गेलो होतो. तेथे मला श्री जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले. माझ्याबरोबर आलेल्या 3-4 भक्तांना श्रीपाद प्रभूंनी आपल्या इष्ट देवतांच्या स्वरूपात दर्शन देऊन तात्काळ स्वतःच्या स्वरूपात दर्शन दिले. सर्व देवी देवतांच्या रूपात मीच आहे असा मौन बोध त्यांनी केला. दंडी स्वामींचा गर्वभंग. आम्ही जगन्नाथपुरीला गेलो त्याच दिवशी दंडी स्वामी आपल्या 108 शिष्यांसह आले होते. कोणी एखादा महात्मा दिसताच त्यांच्या चरणांवर मस्तक टेकवून नमस्कार करणे ही आमची रीतच होती. आम्ही दंडी स्वामींच्या चरणावर आपले डोके ठेवून नमस्कार केला आणि काय आश्चर्य, तात्काळ दंडी स्वामींची वाचा गेली. आम्ही सर्वांना श्री दंडी स्वामींना पुन्हा वाचा यावी अशी श्रीपाद प्रभूंच्या चरणी नम्र प्रार्थना केली. त्या प्रार्थनेचे फलस्वरूप त्या स्वामींची गेलेली वाचा परत आली. आम्ही श्रीपाद प्रभूंचे शिष्य आहोत हे समजल्यावर ते कुतर्काने म्हणू लागले, श्रीपाद हे शूद्र मांत्रिक आहेत. त्यांचे शिष्य सुद्धा क्षुद्र मांत्रिक आहेत. त्यांच्या क्षुद्र विद्येने आमच्या दंडी स्वामींची वाचा जावी असे त्यांनी केले. परंतु आमचे स्वामी समर्थ असल्याने ते स्वस्थ झाले. आमचे गुरु श्री दंडी स्वामी तुमच्या श्रीपादांचे खरे स्वरूप जनतेसमोर आणतील. ते पिठिकापुरमला जाऊन श्रीपाद श्री वल्लभांशी चर्चा करून त्यांना धूळ चाखायला लावून विजयपत्र घेऊन येतील यात शंकाच नाही. पिठिकापुरममधील प्रजानन श्री दंडी स्वामींच्या महान विजय रथयात्रेचे आयोजन करतील. आम्ही हे ऐकून निरुत्तर झालो. जेव्हा भक्त श्रीपाद प्रभूंना अनन्य भावाने शरण जातो तेव्हा ते आपल्या लीला विधानांनी भक्तांचे संकटातून रक्षण करतात. आश्चर्याची गोष्ट अशी की समस्या निर्माण करणारे श्रीपाद प्रभू आणि त्यांचे निराकरण करणारे सुद्धा श्रीपादच. अशा अनेक अंतर्मय लीला करून श्रीपाद प्रभू सर्व दत्तभक्तांना अनुभव करून देत. काही दिवसांनी दंडी स्वामींनी पिठिकापुरम क्षेत्री प्रवेश केला.
सुदैवाने मी सुद्धा माझ्या प्रवासाच्या मार्गावर असलेल्या पिठिकापुरमला आलो होतो. श्री बाप्पन्नार्यालू, श्री अप्पलराजू आणि श्रीपाद प्रभूंबद्दल मत्सर व द्वेष करणाऱ्या अशा लोकांची पिठिकापुरम गावात कमी नव्हती. श्री दंडी स्वामींनी कुक्कुटेश्वराच्या मंदिरात जाऊन सर्व देवतांचे दर्शन घेतले. स्वयंभू दत्तात्रेयांचे सुद्धा दर्शन घेऊन ते म्हणाले, येथे असलेल्या स्वयंभू दत्तात्रेयांचा महिमा अपरंपार आहे. मी दत्ताचा अवतार आहे असे जाहीर करणाऱ्या व गर्वाने फुगलेल्या उद्धट श्रीपादांचा अनादर करण्यासाठी स्वयंभू दत्तात्रेयांनी माझी माध्यम म्हणून निवड केली आहे. तुम्ही निश्चिंत राहा. त्या दिवसांपासून त्यांनी आपल्या संकल्पशक्तीने कुंकुम, विभूती यासारखे पदार्थ निर्माण करून आपल्या भक्तांना देण्यास सुरुवात केली. पिठिकापुरममधील ब्राह्मणांनी वेदमंत्रांच्या गजरात दंडी स्वामींचे स्वागत करून त्यांना कुक्कुटेश्वराच्या मंदिरात नेले. गावात दंडी स्वामी आल्याची दवंडी पिटवली. स्वतः दत्त अवतार असल्याचा आव आणणाऱ्या श्रीपादांनी स्वतःची चूक ओळखून त्यांना साष्टांग नमस्कार घालावा. श्री बाप्पन्नाचार्युलूंनी दंडी स्वामींचे दर्शन घेऊन त्यांची शरणागती पत्करावी. श्री अप्पलराजू शर्मा यांनी श्री दंडी स्वामींचे दर्शन घेऊन पिढ्यानुपिढ्या पूजा अर्चा होत असलेली त्यांच्या घरातील कालिग्नी शमन दत्ताची मूर्ती त्यांना अर्पण करावी व स्वामीजींनी दिलेली शिक्षा स्वीकारून त्यांना शरण जावे. व्यंकटप्पा श्रेष्ठी यांच्या अध्यक्षतेखाली आर्य वैश्य समितीचे संमेलन झाले. या संमेलनात एक ठराव सर्वमते संमत झाला की कोणत्याही परिस्थितीत श्री दंडी स्वामींच्या आकृत्यांना श्रीपाद प्रभू, अप्पलराजू शर्मा आणि बाप्पन्नाचार्यालू सहकार्य देणार नाहीत व त्यांच्या पुढे झुकणार नाहीत. नरसिंह वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या क्षत्रिय सभेत हाच प्रस्ताव अनुमोदित झाला. श्रीपाद प्रभू आपल्या आजोळच्या घरातील अंगणात असलेल्या औदुंबराच्या झाडाखाली विश्रांती घेत होते. दिव्य कांतीच्या कळा पसरवणाऱ्या श्रीपाद प्रभूंकडे पाहून श्रीपादांचे आजोबा श्री श्रेष्ठींना गहुईवरून आले आणि त्यांच्या नेत्रातून काही अश्रुबिंदू ओघळले. बाप्पन्नाचार्यालू, श्री नरसिंह वर्मा आणि श्रेष्ठी हे तिघे शांतपणे श्रीपादांच्या जवळ बसले. अप्पलराज शर्मा वेडगळ मनुष्याप्रमाणे निस्तब्ध झाले. श्रीकृष्णच असलेल्या श्रीपादांनी झोपेतून उठल्यावर त्यांना भूक लागल्याचे व ते दहीभात खातील असे सांगितले. त्यांची आजी राममंबाने श्रीपाद प्रभूंना खाण्यासाठी एका चांदीच्या भांड्यात दहीभात आणला. श्रीपाद प्रभूंनी तो घाईने खाल्ला. तो भात खाल्ल्यावर श्रीपाद आपल्या आजोबांना वेद घोष करा असे म्हणाले. त्यांच्याबरोबर श्री अप्पलराजू शर्मा स्वतः श्रीपाद प्रभू सुद्धा वेद पठण करत ऐकत होते. याच वेळी कुक्कुटेश्वराच्या देवळात एक आश्चर्य घडले. स्वयंभू दत्तात्रेयांच्या तोंडाजवळ दहीभाताची शिते दिसू लागली. पुजाराने ती 2-3 वेळा पुसली तरी पुन्हा ती तेथे येतच होती. अशा प्रकारे ही श्रीपाद प्रभूंची अद्भुत लीला होती. दंडी स्वामी आपल्या शिष्यांबरोबर एक श्री पिठिकापुरातील नव्या शिष्यांसमवेत बाहेर जाण्यास निघाले. ते सर्वजण एकामागून एक पावले टाकीत चालले होते, पण त्यांना तेथील जमीन वाढत असल्यासारखी वाटत होती. ते त्यांच्या पायांची हालचाल करत स्तब्ध राहून पुढे जाण्यास असमर्थ आहेत असे बघ्यांना वाटत होते. याप्रमाणे या विचित्र क्रियेत बराच वेळ गेला. सर्वांना हे अद्भुत पाहून मोठे आश्चर्य वाटले. तेवढ्यात दंडी स्वामींच्या हातातील ब्रह्मदंड तुटून त्यांचे 2 तुकडे झाले. दंडी स्वामींनी मात्र आपल्या पाठीच्या कणाचे 2 तुकडे झाल्यासारखे वाटले. पिठिकापुरममधील ब्राह्मणांना ही घटना भयप्रद वाटली. त्यांना आत्तापर्यंतच्या अनुभवावरून कळून चुकले होते की श्रीपाद श्री वल्लभ दंडी स्वामींपेक्षा कैकपट अधिक शक्तिसंपन्न आहेत. त्यांचा विरोध केल्यास अनर्थ घडून येईल अशी त्यांची खात्री पडली. तरी सुद्धा ते स्थळ सोडून आपल्या घरी कसे जावे हे त्यांना समजत नव्हते. मोहनाश म्हणजेच मोक्ष. पिठिकापुरममध्ये अब्बन्ना नावाचा एक गृहस्थ राहत होता. तो सर्प पकडून त्यांचा खेळ करून आपली उपजीविका चालवित असे. तो तेव्हा सर्पांचा जादूचा खेळ दाखवत बाप्पन्नाचार्यालूंच्या घरी आला. श्रीपादांनी त्यावेळी वेदघोष थोडा वेळ थांबवण्यास सांगितले. अब्बन्नाला पोटभर जेवण दिले.
नंतर त्यास बोलावून म्हटले, येथून एक भांडे पाणी घेऊन श्री कुक्कुटेश्वराच्या मंदिरात जा. तेथे उपस्थित लोकांना माझ्यातर्फे सांग, जेव्हा दत्तप्रभूंचा एक अवतार त्यांच्या करणचरणद्वयांबरोबर संचार करीत असताना अकारण त्यांची निंदा केली, असे महापापी लोक कुक्कुटेश्वर मंदिरात आहेत, त्यांना मृत्यूनंतर पिशाच्य योनी प्राप्त होईल, असे चित्रगुप्ताने भाकीत करून ठेवले आहे. मी चित्रगुप्तांबरोबर संवाद करून त्यांच्या पापांचा परिहार कसा करावा याचा उपाय शोधून काढला आहे. भूमाता सुद्धा क्रोधिष्ठ झाली आहे. तू तेथे जाऊन भूमातेस शांत करण्याचा माझा निरोप सांग. श्रीपादांच्या दर्शनास उत्सुक असणाऱ्या भक्तांना तुझी संमती घ्यावी लागेल. त्याच्यावर तू या जलाने प्रोक्षण कर. आमच्या पूर्व आदेशाप्रमाणे तू अत्यंत सुबैयाला तुझ्याबरोबर घे. त्यांच्या पात्रातील दहीभात बाहेर काढून महाप्रसाद म्हणून त्यांचे सर्वांना वाटप कर. अबैया सुबैया तिकडे गेले आणि सर्वांना बापन्नाचार्यालूंच्या घरी येऊन आले. श्रीपाद प्रभू उग्र स्वरूपात पुढे म्हणाले, अहो दंडी स्वामी, एक महान तपस्वी असून किती गर्व केलात. तुम्ही ज्या दत्ताची आराधना करता त्यांचे श्रीपाद श्रीवल्लभ रूप न ओळखणारे तुम्ही महामूर्ख आहात. तुमचे शिष्यगण सुद्धा तुमच्याप्रमाणे मूर्ख आहेत. पीठापुरममध्ये नवीन शिष्यांचा गट जमला आहे. तुम्ही माझे काय करू शकता? समस्त सृष्टींचे शासन करणाऱ्या एकमेव सत्तेसमक्ष तुमचे अस्तित्वच का ते काय? तुमचे सामर्थ्य ते किती? दैवदूषणासारखे महापाप केल्यामुळे तुम्हाला अनेक शतवर्षे पिशाच्य योनीत राहावे लागणार, असा चित्रगुप्ताने निर्णय घेतला आहे. अव्याज करुणेने मी तो निर्णय रद्द करीत आहे. मानव जन्म मिळाल्यावर तुम्ही सर्वजण नीच जातीत आपले आयुष्य घालविणार आहात, असा आदेश दिला आहे. तुमच्या पापांचा परिहार मी अत्यंत थोड्या शिक्षेतून करीत आहे. श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूप महाअग्नी समान आहेत. अग्नीशी खेळल्यास महाप्रसाद संभवेल. मी आणि माझी माया अभिन्न असल्याने मोक्ष म्हणजे काय याचा विचार करा. खरे तर मोहाचा क्षय म्हणजेच मोक्ष. कोणताही जीव जो सच्चिदानंद स्वरूपाचा आनंद अनुभवण्याची इच्छा करतो, त्यांची योग्यता पाहून मीच त्यांना अनुग्रहित करतो. दिव्यानंद परवश्य अशा मायेच्या पलीकडील सुख स्वरूपात राहण्याची इच्छा करणाऱ्या जीवास मी तात्काळ ती स्थिती प्राप्त करून देतो. माझ्या दृष्टीने निर्गुण, निराकार, सगुण, साकार, मोक्ष आणि बंधन असा भेदच नाही. प्रत्येक क्षणी असंख्य अशा नूतन लोकांची सृष्टी, स्थिती आणि लय यात मी व्यस्त असतो. जीवांच्या उन्नत स्थिती आणि उन्नत आनंद भूमिकेसाठी काही परिमिती किंवा सीमा नाही. मरणानंतर माझ्या स्वरूपात लीन होऊन इच्छिणारे साधक माझ्या ठिकाणी अवश्य येतील. त्यांनी किती शतवर्षे त्या स्थितीत राहावे, कोणत्या लोकात त्यांनी पुन्हा जन्म घ्यावा, हे सर्व मी माझ्या संकल्पाप्रमाणे ठरवीन. संपूर्ण विश्वाच्या नाटकाचा सूत्रधार असलेला मी सध्या साकार रूपात तुमच्या समक्ष आहे. तुम्ही मला सध्या साकार रूपात पाहत आहात. हा आकार नसलेल्या निर्गुण निराकार अवस्थेत असताना सुद्धा मी सर्वदा तुमच्याकडे पाहत राहीन, हे सांगण्यासाठी मी साकार रूप घेतले आहे. त्या महाउन्नती स्थितीतून मी तुमच्यासाठी खाली उतरून आलो आहे. महायोगाच्या योगशक्ती लोककल्याणार्थ, लोकरक्षणार्थ उपयोगात आणायच्या असतात. लोक म्हणजे केवळ हा भूलोक नाही. आपल्यापेक्षा कमी म्हणजेच नीच अवस्थेत असलेल्या, निसहाय स्थितीत असलेल्या जीवांना सहाय्य करणे, मदत करणे हा मानवी धर्म आहे. मी धर्ममार्ग, कर्ममार्ग, योगमार्ग, भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग यांचा बोध करण्यासाठी अवतरित झालो. मी सर्व धर्मांचे मूळ असलेले एक एक सत्य, सर्व धर्माचे मूळ असलेला एक एक धर्म आणि सर्व कारणांचे कारण असलेले एक एक कारण आहे. माझ्या संकल्पाशिवाय या सृष्टीत काहीच घडत नाही. मी नसलेले या सृष्टीत काहीच नाही. मी आहे म्हणूनच तू आहेस. ही सृष्टी आहे
त्यापेक्षा वेगळे सत्य मी तुला काय समजावून सांगू. तू हिमालय पर्वतावर जाऊन निस्संग होऊन तपश्चर्या कर. तुला शिष्य संघटनेची गरज नाही. तू मोक्ष मिळवल्यास किंवा उद्गरून गेलास तर या सृष्टीचे किंवा माझे असे काहीच नुकसान होणार नाही. सृष्टीतील सारे व्यवहार व्यवस्थितपणे यथाविधी पार पडतील हे समजून घेणे तुझ्या दृष्टीने आवश्यक आहे. तुझ्यासोबत तू पिठिकापुरमचे शिष्य घेऊन जाशील तर ते उंटाच्या लग्नाला गाढवाचे संगीत असे होईल. उंटाच्या सौंदर्याची स्तुती गाढवाने करावी आणि गाढवाच्या गायन माधुर्याची प्रशंसा उंटाने करावी असे होईल. परस्परांनी एकमेकांच्या प्रशंसेचे पूल बांधले तरी यथार्थ स्थिती काही बदलत नाही आणि ही ती निराळीच आहे. अशा प्रकारे श्रीपादांनी हितकारक शिकवण दिली. अरुंधती वशिष्ठ संबंध. त्यावर मी म्हणालो, अहो गुरुचरण, अरुंधती मातेचा जन्म चांडाळ वंशात झाला असे मी ऐकले आहे. तिचा विवाह वशिष्ठ ऋषींबरोबर कसा झाला. यावर गुरुचरण म्हणाले, पूर्वी वशिष्ठांनी हजारो वर्ष तपश्चर्या केले. त्यावेळी अक्षमाला नावाच्या एका चांडाळ कुळातील कन्येने त्यांची उत्तमरित्या सेवा केली. तिच्या सेवेने प्रसन्न होऊन ऋषींनी तिला वर मागण्यास सांगितले. त्यावर त्या कन्येने म्हटले, वशिष्ठ मुनी, माझे पती व्हावेत अशी माझी इच्छा आहे. तेव्हा वशिष्ठ मुनी म्हणाले, अक्षमाले, तू एक चांडाळ कन्या आहेस. मी एक सत्शील ब्राह्मण आहे. मी तुझा पत्नी म्हणून कसा स्वीकार करू शकेन. या वक्तव्यावर अक्षमाला म्हणाली, अगोदर वर मागण्यास आपणच मला प्रेरित केले आणि आता इच्छित वर मागितल्यावर आपल्या वचनापासून मागे का फिरता. वाग्दोषाच्या भीतीने वशिष्ठ मुनी म्हणाले की तुझा देह माझ्या इच्छेनुसार भरण्यास तुझी संमती आहे काय. त्यावर अक्षमालेने होकार दिला. वशिष्ठ मुनींनी तिला भस्म केले आणि पुन्हा जिवंत केले. असे त्यांनी 7 वेळा केले. 7व्या जन्मी तिचे चांडाळ वंशातील सारे दोष नष्ट होऊन ती अत्यंत पवित्र स्त्री झाली. त्यावेळी वशिष्ठ मुनींनी तिच्याबरोबर विवाह केला. वशिष्ठ मुनींनी केलेल्या शुद्धीकरणाच्या कर्मास तिने विरोध केला नसल्याचे तिचे नाव अरुंधती असे पडले आणि त्याच नावाने ती प्रसिद्ध झाली. ही हकीकत वशिष्ठ गोत्रातील श्री नरसिंह वर्मा यांना श्री प्रभूंनी संभाषण दरम्यान सांगितली होती. शूद्र स्त्रीला ब्राह्मणापासून झालेली संतती 7व्या जन्मी उपनयन झाल्यानंतर ब्राह्मण पदाला प्राप्त होते. चातुर्वर्णातील लोकांनी आपली विभागणीनुसार नेमलेली कर्तव्य पार पाडणे हितावह आहे. दुष्कृत्य केल्यामुळे एखादा ब्राह्मण क्रमाक्रमाने पतन होऊन शूद्र बनतो. सत्कर्मी केल्याने एखादा शूद्र हळूहळू उन्नती होऊन ब्राह्मण बनतो. श्री दत्त प्रभूंवर विश्वास ठेवणाऱ्या साधकांना ते उन्नती स्थितीत ठेवून त्यांच्या योग्यतेप्रमाणे शिष्यत्व देतात. त्यांचे भक्त कोणत्याही कुलात जन्मले असले किंवा कोणत्याही परिस्थितीत असले तरी सुखी जीवनाला आवश्यक असणारी आयु, आरोग्य, ऐश्वर्य श्री दत्तगुरु आपल्या भक्तांना देतात. जन्मजन्मांतरीची कर्मबंधने तोडून उन्नत स्थितीत ठेवणे ही श्रीपाद प्रभूंची सहज लीला आहे. दत्त भक्तांना स्वामीचे अभय वरदान. आम्ही श्रीपाद प्रभूंच्या महिम्याबद्दल बोलत मांचल या ग्रामी येऊन पोचलो. मांचल ग्रामदेवतेने आम्हास दर्शन देऊन धन्य केले. तिने आपल्या दिव्य हस्तांनी आम्हास प्रसाद भरविला आणि म्हणाली, पूर्वीच्या काळी प्रल्हादास गुरुबोध केलेले श्री दत्तात्रेयांचे भूलोकात श्रीपाद श्री वल्लभांच्या रूपात अवतरित झाले आहेत. श्रीपाद प्रभूंचा संकल्प अनाकलनीय असतो. येणाऱ्या शताब्दीमध्ये प्रल्हाद सार्वभौम गुरु म्हणून अवतरतील. हा प्रदेश मंत्रालय या नावाने प्रसिद्ध होईल असे श्रीपाद प्रभूंनी स्वतः मला सांगितले होते. ते दररोज तुंगभद्रे नदीचे पाणी घेतात. तुमचे सारे शुभमंगल हो. असं बोलता बोलताच ती आपल्या पूर्व रूपात आली. आम्ही तेथून निघण्याच्या वेळी कृष्णदास नावाचा चांडाळ जातीचा विष्णू भक्त भिक्षू तेथे आला. मांचल ग्रामदेवतेने त्याला सुद्धा प्रसाद दिला आणि फुलांची एक माळ दिली. त्याला कुरुगड्डीला जाण्याची सूचना दिली. आम्ही तिघांनी
परतीचा प्रवास सुरू केला. सर्व दत्त भक्तांचे कुळ एकच असते. दत्ताचा प्रसाद कोणत्याही कुलाबदेतील भक्ताने दिला तरी त्याचा स्वीकार करावयास हवा. आमच्याबरोबर प्रवासात कृष्णदास आल्यामुळे नवा उत्साह आला होता. बोलता बोलता एका प्रसंगानुसार कृष्णदास म्हणाले, जर दक्षिणा म्हणून देऊ केलेल्या 16, 116 आणि 1116 या अंकांचे महत्त्व जाणले तर श्रीपादांच्या 2498 या अंकाचा अर्थ उमगेल. परमात्म्यापासून ज्याप्रमाणे जगताची निर्मिती होते त्याचप्रमाणे पित्यापासून पुत्राची निर्मिती होते. नवरदेव विवाहाच्या वेळी होमाच्या अग्निदेवतेस प्रार्थना करीत असतो, हे अग्निदेवा, मला या वधूपासून 10 अपत्यांची प्राप्ती व्हावी. तो 11वे अपत्य बनतो. त्यामुळे 10 अपत्यांना जन्म देणे हे धर्मसंमत आहे. त्यानंतर त्याच्या पत्नीस माता म्हणून पाहिले जावे. मुलगा हा वडिलांच्या 1/11वा भाग आहे. जेव्हा 10 दशांश अपूर्णांकाचे लोक एकत्र केले जातात तेव्हा वडील नावाचा पूर्णांक तयार होतो. शिव हे आत्म्याचे स्वरूप असल्याने तो परिपूर्ण असतो. जेव्हा 16 दशांश अपूर्णांकांना 10ने भागले असता जेव्हा उत्तर 1 येते ते शिवाचे प्रतिनिधित्व करते. 6ची बाकी उरते. माया स्वरूप आदी सृष्टीमातेचे मूर्तिमंत श्री विष्णू होत. सृष्टी ही पुरुषांच्या निम्मी असते. त्यामुळे देहाचे निम्मे 5 होतात आणि जेव्हा वरील 6 या बाकीस 5ने भागले असता 1 हा पूर्णांक येतो जो विष्णूचे प्रतिनिधित्व करतो. पण 1 दशांश शिल्लक राहतात. शिव आणि विष्णूचे अपत्य असलेला ब्रह्म, पुरुष आणि प्रकृती त्याचा 1 दशांशवा भाग आहे. त्यामुळे जेव्हा वरील 1 या बाकीस 1ने भागले असता ब्रह्माचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 1 या अंकाची निष्पत्ती होते. बाकी शिल्लक राहत नाही. 10 कन्यापुत्रांची प्राप्ती झाल्यानंतर त्याने पत्नीस मातेच्या स्वरूपात पाहावे असे शास्त्र वचन आहे. पूर्ण या शब्दाचा अर्थ शून्य, तो निर्गुण असा आहे. म्हणून तो रुद्ररूप समजला जातो. या समस्त विश्वाचा लय झाल्यावर उरणारे ते शून्यच असते. त्या महाशून्यातच सर्वांचा लय होतो. पण विष्णू स्वरूप म्हणजेच अनंत तत्व. सृष्टीच्या आस्तिक स्वरूपासाठी अनंत तत्व आवश्यक आहे. श्रीपाद प्रभूंचे 16 कला पूर्णत्व. अरे शंकर भट्टा, कोणत्याही वस्तूंचे असंख्य तुकडे केले असता एक एक तुकडा म्हणजे शून्यासारखाच असतो. असे असंख्य शून्य एकत्र झाले असता त्याला मर्यादित आकार येतो. या कारणाने शिव आणि केशव अभिन्न आहेत. वरील दशांश अपूर्णांकाच्या प्रतिनिधित्व करतात असे मानले पाहिजे. पंचभूतात्मक असलेली सृष्टी ही विष्णू स्वरूप आहे. दक्ष यज्ञाचा विध्वंस करणाऱ्या वीरभद्रास श्री विष्णू म्हणाले, मूल प्रकृतीने ईश्वराच्या आनंदासाठी घेतलेले पार्वतीचे रूप, राक्षसांशी युद्ध करणाऱ्या दुर्गेचे रूप आणि कोपावस्थेतील कालिका माता पुरुषांच्या रूपात असलेला वीरभद्र ही सारी माझीच रूपे आहेत. श्रीपाद प्रभूंना षोडश कला संपन्न म्हणण्याचा उद्देश हाच होता. 16 वर्षांचे वय असतानाच श्रीपाद प्रभू पीठिकापूर सोडून गेले. ते स्वतः ब्रह्म 1 दशांश, विष्णू 5 दशांश आणि महेश्वर अर्थात रुद्र 10 दशांश तिघांचे स्वरूप असल्यामुळे त्यांना 16 कला परिपूर्ण असे मानले जाते. देवतांची विविध रूपे. विष्णू हे प्रकृतीचे मूर्त रूप असल्याने 5 दशांश चिन्हे विष्णूचे प्रतीक आहेत. ब्रह्मदेव हा पार्वती व परमेश्वराच्या योगिक एकीकरणातून निर्माण झालेला पुत्र असून शिवरूपाचा तो 1 दशांशवा भाग आहे. कारण स्पष्ट आहे, चैतन्य रूप असलेले शिव महत्वाचे आहेत. विष्णुरूप अभ्यासात्मक विश्वाचे प्रतीक असल्याचे ते महत्वाचे नाही. त्यामुळे ब्रह्मदेव हा शिवाचा 1 दशांशवा भाग आहे. 1 हा अंक दशमरूप ब्रह्माचे प्रतीक आहे. हा अंक 2 ते 9 या अंकात विस्तारलेला असून अष्टमूर्तीमध्ये असतो. म्हणून ब्रह्मदेवाला 9 प्रजापतीचा आकार मिळाला.
16, 100 व 1000 या 3 आकड्यांमध्ये शेवटचे 2 आकडे विशेषतः मोजले जातात आणि त्यांना 16 जोडले की 116 व 1116 होतात. त्या 10ने भागले असता ते विविध उपपदांच्या समूहाचे प्रतीक असतात. 1 हा पूर्णांक रुद्राचे प्रतीक आहे. 11 हा 2 अंक असलेला पूर्णांक विष्णूचे प्रतीक आहे. 3 अंक असलेला पूर्णांक 111 ब्रह्माचे प्रतीक आहे. 16, 116, 1116 यांना षोडशी दक्षिणा असे म्हणतात. जे त्रिदक्षिणा देतात त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त होते असे म्हटले जाते. जेव्हा 3 प्रकारची दक्षिणा दिली जाते तेव्हा शरीर, धन व मन या तिन्हींचे दान केल्याप्रमाणे होते. वर नमूद केलेल्या आकड्यांइतकी दक्षिणा दिल्यास दात्यास संपूर्ण जगाचे दान केल्यास मिळणारे फळ प्राप्त होते. पिंडान्न दान हे जगाचे प्रतीक आहे. एका शरीराचा आकार 3 यज्ञांनी बनलेला असतो. प्रातःकाळीचा यज्ञ, मध्यान्हकाळचा यज्ञ आणि तिसरा यज्ञ म्हणजे गायत्री. त्रिस्तूप आणि जगतीन छंदामध्ये त्या छंदाला आवश्यक असणारी विशिष्ट संख्येची अक्षरे असतात. याचा अर्थ असा की गायत्रीमध्ये 24 अक्षरे, स्त्रीतूपामध्ये 44 अक्षरे आणि जगातीमध्ये 48 अक्षरे असून त्यांची बेरीज 116 अक्षरे असते. त्यामुळे पिंडान्न दान केल्याने वर नमूद केल्याप्रमाणे धनधान्य केल्याचे पुण्य सुद्धा मिळते. सवितृकाठक यज्ञाचे फलित म्हणजे श्रीपाद प्रभूंचा अवतार. सकल जनांच्या बुद्धीस प्रेरित करणारी आणि सवितृ मंडलाच्या मध्यभागी असलेले दिव्य तेज म्हणजेच गायत्री माता. तिची 24 प्रतीके आहेत. 9 ही संख्या ब्रह्माचे प्रतीक आहे. 8 हे मायेचे द्योतक आहे. त्रेतायुगातील भारद्वाज मुनींनी पीठिकापुरम या क्षेत्री सवितृ काठयज्ञाची योजना केली होती. त्यामुळे मुनींनी केलेल्या भाकितानुसार आज पीठिकापुरममध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार झाला. ते भिक्षा मागताना 2 चौपाती देवलक्ष्मी असे म्हणत. त्यातून ते शक्तिरूप आणि शक्तिरूपिणी असून अर्धनारीनटेश्वर आहेत. ते त्यांच्या स्वरूपाने साधकांची बुद्धी प्रवृत्ती वाढवून धर्ममार्गाने जीवन व्यतीत करण्यास प्रेरित करतात. हे त्यांच्या या महाअवताराचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या बोधपर वाक्यांचे व्याकरण आणि लीला अनाकलनीय आहेत. या नवीन व्याकरणाचे ते स्वतः करता असल्याने ते केवळ त्यांना समजते. मला कृष्णदासांकडून अनेक विषयांची माहिती मिळाली. यात अनेक नवीन गोष्टींचे ज्ञान झाले. पांडित्यपूर्ण परंतु अहंकारी असलेल्या साधकांना श्रीपाद प्रभूंच्या कृपाकटाक्षाचा लाभ होत नाही. कृष्णदास म्हणाले, श्रीपाद प्रभू हे पिपीलिकेपासून ब्रह्मापर्यंत सर्वत्र व्याप्त आहेत. एकदा नरसिंह वर्मांच्या शेतात श्रीपाद श्रीवल्लभ आणि वर्मा विश्रांती घेत होते. तेवढ्यात तेथे अनेक नाग आले. श्रीपाद प्रभूने प्रत्येक नागाचा फणा त्यांच्या शरीरापासून विचित्रपणे अलग केला. त्यांना एका बाजूला फेकून त्यांनी ढीग तयार केले. नरसिंह वर्मांना गाढ निद्रा लागली होती. त्यांच्या जवळच कधी न पाहिलेल्या ऐकलेल्या मुंग्या जमा झाल्या. चावून वर्मांची झोपमोड होऊ नये म्हणून श्रीपाद प्रभूंनी त्या सर्व मुंग्यांना मारले. थोड्याच वेळात नरसिंह वर्मांना जाग आली. त्या मेलेल्या मुंग्या पाहून त्यांना दया आली. त्यावेळी श्रीपाद प्रभू स्मितहास्य करून म्हणाले, राजाला त्याच्या सेवकांचे रक्षण करावेच लागते. हा प्रकृतीचा नियम आहे. या अद्भुत मुंग्यांना निर्माण करणारा एक अद्भुत जादूगर आहे. तेवढ्यात एक पांढऱ्या रंगाची, आकाराने इतर मुंग्यांपेक्षा मोठी व कांतिमान मुंगी तेथे आली. तिने मेलेल्या मुंग्यांभोवती एक प्रदक्षिणा घातली आणि आश्चर्य असे की साऱ्या मेलेल्या मुंग्या पुन्हा जिवंत झाल्या. श्रीपाद प्रभू मंद हास्य करून म्हणाले, या मुंग्यांच्या राणीला संजीवनी शक्ती प्राप्त असल्याने तिने सर्व मुंग्यांचे रक्षण केले. अशा प्रकारच्या अनेक विस्मयकारक गोष्टी या सृष्टीत आहे. आजोबा, तुमची इच्छा असेल तर प्रतिक्षणी मी तुम्हाला अनेक लीला दाखवू शकेन. नरसिंह वर्मा मरून पडलेल्या नागांकडे पाहून चकित झाले.
ही सुद्धा श्रीपाद प्रभूंची लीला असल्याचे त्यांनी जाणले. नंतर श्रीपाद प्रभूंनी एका नागाच्या शरीरात दुसऱ्या नागाचा फणा जोडला आणि आपल्या दिव्य हस्ताने त्यास कुरवाळले. अशा प्रकारे त्यांनी सर्व नागांना जीवदान दिले. श्रीपाद प्रभूंनी प्रदक्षिणा घालून ते निघून गेले. ते नाग कशासाठी आले, श्रीपाद प्रभूंनी त्यांना असे का केले, कोणास ठाऊक. याबद्दल त्यांना विचारले तेव्हा म्हणाले, राहू ग्रहाचे बळ नसल्यास जीवांना त्यांच्या कार्यात अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. त्यांना एखाद्या नागाच्या घट्ट पकडीत असल्याचा अनुभव येतो. यालाच काही लोक कालसर्पयोग म्हणतात. राहू या सर्पाची आदिदेवता आहे. अडथळे निर्माण होण्यास कारणीभूत असणारे हे सर्प आपल्याला डोळ्यांना दिसत नाही, परंतु मी या सर्वांचे दोष दूर करून त्यांना सुख संतोष मिळेल अशी योजना करतो. आम्ही कुरुगड्डीला क्षमपूर्वक येऊन पोचलो. श्रीपाद प्रभूंनी आम्हास हसतमुखाने आशीर्वाद दिले. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो.